जय श्रीकृष्ण. कौरव पांडवांचे युद्ध होऊ नये म्हणून शेवटचा पर्याय म्हणून भगवान श्रीकृष्ण कौरवांच्या सभेत शांतीचा प्रस्ताव घेऊन शिष्टाई करण्यासाठी गेले आणि पांडवांसाठी फक्त 5 गावे देण्यात यावे अशी मागणी केली. तेव्हा दुर्योधनाने श्रीकृष्णांचा बरेच अद्वा शब्द बोलून अपमान तर केलाच, परंतु द्वारकाधीशांना बंदिस्त करण्याची आज्ञाही आपल्या सैनिकांना केली. परंतु जो वेदांच्याही हाती लागला नाही, तसेच ज्याला बांधण्यासाठी गोकुळातील सर्व दोरखंड कमी पडले, अशा भगवान श्रीकृष्णांना कोण कैद करू शकणार. कौरवांचे सर्वच प्रयत्न तिथं निष्फळ ठरले. भगवान श्रीकृष्ण कौरवांच्या सभेतून आपले भक्त काका विदुर यांच्या घरी गेले. तेव्हा विदुरांची पत्नी विदुराणी ही स्नानाला गेलेली होती. भगवान श्रीकृष्ण आल्याचे कळताच ती धावत पळत दरवाजापाशी आली. विदुरांप्रमाणेच भक्तिमती असलेली विदुराणी श्रीकृष्णांना पाहताच भावविभोर होऊन जाते व तिला काय करावे काही सुचत नाही. कृष्णांना ती खाली बसविते व स्वतः मात्र वरच्या आसनावर जाऊन बसते. तसेच घरात असलेली केळी सोलून केळी मात्र स्वतः खाते व सालही कृष्णाला देते. भावातील ही उच्चता पाहून भगवान श्रीकृष्ण तिच्या भक्तीवर मोहित होऊन जातात आणि ती सालही मोठ्या आनंदाने व चवीने खातात. इतक्यात भगवान श्रीकृष्णांना केळीचे साल खाताना पाहून विदुर घरी येतात व आपल्या पत्नीला भानावर आणून म्हणतात की हे तू काय करत आहेस. घरी आलेल्या पाहुण्यांचं आणि विशेषतः परब्रह्म सच्चिदानंद भगवान श्रीकृष्णांचे स्वागत तू असे करत आहेस. तेव्हा विदुराणी भानावर येते, परंतु श्रीकृष्ण मात्र चवीने केळीची सालं खात असलेले पाहून श्रीकृष्ण विदुरांना म्हणतात की काका, मला केळीपेक्षा ही सालच जास्त गोड वाटते, कारण यामध्ये आपल्या भक्तीची अवीट अशी चव भरभरून परिपूर्ण आहे. त्यामुळे केळी तुम्ही खा, पण साली मात्र मलाच द्या. हे ऐकून विदुर काका भावविभोर होऊन जातात आणि श्रीकृष्णांना लोटांगण घालतात. कौरवांच्या प्रासादातील पंचपक्वान्न सोडून याच श्रीकृष्णांनी विदुरांच्या घरी कण्या खाल्ल्या. अशा विदुरांची भक्ती धन्य होय. जय श्रीकृष्ण.